नमस्कार. 70 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील अशी भाकीत शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका दिलेल्या मुलाखतीत हे भाकीत केले होते. यावरून राजकारण तापले असून राजकीय नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे तोपर्यंत आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही, असं म्हणत ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हणाले, देशातील लोकशाही भाजपाला संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे तोपर्यंत आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं होतं. यानंतर ठाकरे गट महायुतीत जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीत आपलं मत मांडलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.